शतकोत्तर रौप्य महोत्सवी संस्था श्री सरस्वती मंदिर संस्था सोलापूर संचलित सखुबाई हिराचंद नेमचंद प्रशालेतील मी सहशिक्षिका सौ संगीता संतोष रेळेकर सादर करीत आहे महाराष्ट्र स्टेट सिलॅबसमधील इयत्ता 8वीचे टॉपिक नंबर 2 आरोग्य व रोग. Good afternoon, students. Topic number 2 name is health and disease. What do you mean by health? Health is a state of complete physical, mental, and social well-beingness and not merely the absence of any disease. म्हणजे रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. What is disease? Condition of disturbance in psychological or physiological process of body is called as disease. Each disease has its own specific symptoms. शरीरक्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. प्रत्येक रोगाची विशिष्ट लक्षणे असतात. टाइप्स ऑफ डिसीज. You must have heard the names of various diseases like diabetes, common cold, asthma, Down syndrome, heart disease, etc. Reasons and symptoms of all these diseases are different. To bring coordination in scientific study of disease are classified as follows. तुम्ही मधुमेह, सर्दी, दमा, डाऊन संलक्षण, हृदयविकार अशा विविध रोगांची नावे ऐकली असतील. या सर्व रोगांची कारणे व लक्षणे वेगवेगळी आहेत. विविध रोगांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले आहे. टाइप्स ऑफ डिसीज अकॉर्डिंग टू ड्युरेशन, कालावधीनुसार. क्रोनिक डिसीज, ॲक्यूट डिसीज, दीर्घकालीन रोग, तीव्र रोग. अकॉर्डिंग टू रिझन्स, कारणानुसार. हेरिडिटरी डिसीज, एक्वायर्ड डिसीज. अनुवांशिक रोग, उपार्जित रोग. अनुवांशिक रोग एक्झाम्पल डाऊन संलक्षण, एक्वायर्ड डिसीज, इन्फेक्शियस डिसीज अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस डिसीज संसर्गजन्य रोग, कॉमन कोल्ड, फ्लू, डेंग्यू. नॉन इन्फेक्शियस डिसीज एक्झाम्पल डायबिटीज अँड हार्ट डिसीज, मधुमेह आणि हृदयविकार. Next point, infectious disease. We will study all these diseases in short. Diseases spread through contaminated air, water, food or vectors. Insects and other animals are called as infectious disease. दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग होय. इथे आपण काही तुम्हाला रोगांची नावे, रोगजंतू, मोड ऑफ इन्फेक्शन, सिम्पटम्स आणि प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट दिलेले आहे. नेम ऑफ डिसीज म्हणजे रोगाचे नाव, पॅथोजेन रोगजंतू किंवा कारक, मोड ऑफ इन्फेक्शन संक्रमणाचे माध्यम, सिम्पटम्स म्हणजे लक्षणे, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट म्हणजे उपाय व उपचार. त्यातला पहिला डिसीज आहे ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. पॅथोजन आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मोड ऑफ इन्फेक्शन आहे स्प्लिटिंग बाय पेशंट थ्रू एअर, प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट्स.
रोग्याच्या थुंकीतून हवेमार्फत प्रसार, रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ असणे, रोग्याच्या वस्तू वापरणे. सिम्पटम्स: क्रोनिक कफ, ब्लडी स्प्लिटिंग, इमॅन्सिएशन, डिफिकल्ट ब्रीदिंग. दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे, श्वासोच्छवास प्रक्रियेत त्रास. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट: BCG वॅक्सीन, आयसोलेशन ऑफ पेशंट, रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट. BCGची लस टोचून घ्यावी, रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे, नियमित औषध घ्यावे. डॉट हा उपचार पूर्ण नियमित घ्यावा. दुसरा डिसीज आहे कावीळ, दॅट इज हिपॅटायटिस. पॅथोजेन: हिपॅटायटिस व्हायरस ABCDE, विषाणू ABCDE. पाणी संक्रमणाचे माध्यम, मोड ऑफ इन्फेक्शन, कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ नीडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन. पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया, रक्तपराधन. सिम्पटम्स: एनोरेक्सिया, येलो युरिन, जनरल वीकनेस, नॉशिया, वॉमिटिंग, ग्रे स्टूल. भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी, राखाडी विष्ठा. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट: ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स. पाणी उकळून व गाळून प्यावे, स्वच्छतागृहांचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे. थर्ड डिसीज डिसेंट्री, अतिसार किंवा हगवण. पॅथोजेन: बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला, बॅसिलाय, एंटॅमिबा, हिस्टोलिका. मोड ऑफ इन्फेक्शन, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. सिम्पटम्स: वॉटरी स्टूल, पेन्स इन ॲब्डॉमेन, पोटदुखी, पाण्यासारखे आणि पातळ जुलाब. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट: ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ORS कन्झम्पशन. अन्न झाकून ठेवावे, पाणी उकळून व गाळून प्यावे, जलसंजीवनी घ्यावी. The next disease is cholera. It is called पटकी. कारक विब्रियो कॉलेरी. मोड ऑफ इन्फेक्शन, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न व पाणी. सिम्पटम्स: वॉमिटिंग, सिव्हिअर डायरिया, क्रॅम्प्स इन लेग्स, उलट्या व तीव्र जुलाब, पोट दुखणे, पायात पेटके येणे. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट: फॉलोइंग hygienic practice, avoiding open place food, drinking boiled water, vaccination against cholera. स्वच्छता राखावी, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, पाणी उकळून प्यावे, कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. The next is typhoid. It is called विषम ज्वर. Pathogen, Salmonella typhi bacterium. मोड ऑफ इन्फेक्शन, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न व पाणी. सिम्पटम्स: भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ उठणे, अतिसार, 104 डिग्री फॅरनहाइट पर्यंत ताप येणे. दॅट इज एनोरेक्सिया, हेडेक, रॅश ऑन ॲब्डॉमेन, डिसेंट्री, फीवर अप टू 104 डिग्री फॅरनहाइट. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट: ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्वेज. स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे, लसीकरण करून घ्यावे, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने करावी. यासाठी तुम्हाला काही इंटरनेटवरती कामही सांगितलेलं आहे. चिकन पॉक्स म्हणजे कांजण्या या रोगाची माहिती, कारणे, लक्षणे, उपाय शोधायचे आहेत आणि तुम्हाला अधिक माहिती घ्यायची आहे पल्स पोलिओ या अभियानाचे. याची माहिती तुम्हाला गोळा करायची आहे इंटरनेटवरून. The next point, some important disease of present days. सद्यस्थितीतील काही महत्त्वाचे रोग, त्याची लक्षणे आणि त्याच्यावरचे कारणे, लक्षणे आणि उपाययोजना आपण अभ्यासूयात. त्यातला पहिला डिसीज आहे डेंग्यू. I will read in English. Mosquitoes lay the eggs in water lodged places and thereby their population increases. Different species of mosquitoes spread different diseases. Dengue is spread by Aedes aegypti. This disease is caused by Den-1-2 virus belonging to the type Flavivirus. साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते. डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. त्यापैकी एडिसी एजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन 1-4 या विषाणूमुळे होतो.
Symptoms: acute fever and headache, vomiting. Pains in eye socket is very important prominent symptom. Decrease in platelet count that may lead to internal hemorrhage. लक्षणे: तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे. 2. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्याच्या खोबणीत दुखणे. 3. रक्तातील रक्तबिंबिका यांचे प्रमाण कमी होणे, त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होणे. ऑब्झर्व अँड डिस्कस. इथे तुम्हाला एडीसी इजिप्ती नावाचा डास मध्यभागी दिलेले आहे आणि वेगवेगळे बॉक्सेस दिलेले आहेत आणि तुम्हाला ते ऑब्झर्व करून त्यांचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. द रिझन्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स या पद्धतीने तुम्हाला या बॉक्सेसमध्ये तुमच्या ओन लँग्वेजमध्ये डिस्कस करायचं आहे. The next disease is swine flu, reasons and infection. Infection for swine flu occurs through pigs and humans. Viruses of swine flu are spread through sweat of infected person. Similarly, it is spread through secretions of nose, throat and saliva. स्वाइन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसांद्वारे होतो. स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा प्रसार रोग्याच्या नाकातील व घशातील स्त्राव व थुंकीतून होतो. सिम्पटम्स ऑफ स्वाइन फ्लू: डिफिकल्टी इन ब्रीदिंग, सोर थ्रोट, बॉडी पेन्स, धाप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे, शरीर दुखणे. द नेक्स्ट डिसीज इज एड्स. AIDS, acquired immunodeficiency syndrome. This disease is caused by HIV, human immunodeficiency virus. In this disease, victims suffer from various diseases due to progressive weakening of natural immunity. Diagnosis of AIDS cannot be confirmed without test in medical laboratories. ELISA test is used for its proper diagnosis. Symptoms of AIDS are person specific. एड्स हा रोग या HIV या विषाणूमुळे मानवाला होतो. यामुळे मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू दुर्बल झाल्याने त्याला विविध रोगांची लागण होते. वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. त्याचे नेमके निदान करण्यासाठी एलिसा ही रक्ताची चाचणी आहे. एड्सची लक्षणे व्यक्तिसापेक्ष असतात. तुम्हाला माहित आहे का? HIV विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील एका खास प्रजातीतील माकडात सापडला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS यांच्यानुसार भारतात 80 ते 85% संसर्ग असुरक्षित विषमलैंगिक संबंधातून पसरत आहे. ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा, HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, सोबत जेवल्याने व HIV बाधित व्यक्तीची सेवा शुश्रूषा केल्याने एड्स होत नाही. HIV बाधित व्यक्तीसोबत सर्वसामान्य व्यवहार असावा. Infections through animals. In that, the first disease is rabies. This is viral disease. It occurs due to bite of the infected dog, rabbit, monkey, cat, etc. Virus enters the brain via neurons. Hydrophobia is one of the important symptoms of this disease. In this case, the victim shows extreme fear of water. Rabies is fatal disease. However, fatality can be prevented by timely vaccination before onset of symptoms. Symptoms start to appear within 90 to 175 days of dog bite. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. या रोगाचे विषाणू मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात. जलद्वेष म्हणजेच हायड्रोफोबिया हे या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. पाण्याची भीती वाटते. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असेही म्हणतात. रेबीज प्राणघातक रोग आहे, मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसात दिसून येतात. इंटरनेट माय फ्रेंड, इंटरनेटवरती तुम्हाला रेबीज या रोगाचे व्हिडिओ बघायचा आहे आणि त्याच्या उपचाराची तुम्हाला यादी तयार करायची आहे. तुमच्या मित्रांसोबत याची चर्चा करायची आहे. द सेकंड इज नॉन इन्फेक्शियस डिसीज, असंसर्गजन्य रोग.
Diseases which do not occur through infections and body contacts are called as non-infectious disease. Such diseases arise in human body itself due to certain reasons. जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात. असे रोग काही विशिष्ट कारणामुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात. इन दॅट द फर्स्ट इज कॅन्सर, कर्करोग. Uncontrolled and abnormal cell growth is called as cancer. Group of lumps of cancerous cell is called as malignant tumor. Cancer can occur in various organs like lungs, mouth, tongue, stomach, breast, uterus, skin and tissues like blood. पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद म्हणतात. कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यासारख्या अवयवात रक्त किंवा अन्य कोणत्याही ऊतीत होऊ शकतो. रिझन्स: कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट, fruits and leafy vegetables in food. Excessive consumption of junk food are some of many possible reasons. Heredity also may be a reason. अति प्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे, आहारात चोथायुक्त अन्नपदार्थाचा समावेश नसणे, अति प्रमाणात जंक फूड खाणे यासारखी अनेक कारणे असू शकतात. अनुवंशिकता हेही कारण असू शकते. सिम्पटम्स: क्रोनिक कफ, hoarse voice, difficulty in swallowing. 2. Incurable scar and inflammation. 3. Lumps in breast. 4. Unexplained weight loss. लक्षणे: दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे. 2. उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज. 3. स्तनात गाठी निर्माण होणे. 4. अकारण वजन घटणे. तुम्हाला डिस्कस करायला सांगितलंय कर्करोगावर प्रतिबंध कसा करावा यावर तुम्हाला चर्चा करायची आहे आणि पोस्ट तयार करायची आहे. कॅन यू टेल, डू यू रिमेंबर एनी पर्सन ड्रिंकिंग द शुगर फ्री टी और अवॉइडिंग कन्झम्पशन ऑफ स्वीट्स? व्हॉट मे बी द पॉसिबल रिझन्स फॉर दिस? विना साखरेचा चहा घेणारी अथवा गोड पदार्थाचे सेवन टाळणारी व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का? काय कारण असेल त्यामागे? The next is diabetes, मधुमेह. The hormone insulin produced in pancreas controls the level of sugar glucose in blood. If insulin is secreted in low quantity, glucose level cannot be controlled. This disorder is called as diabetes. स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. ह्या विकाराला मधुमेह म्हणतात. प्रतिबंधात्मक उपचार म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह मेजर. फॉलोइंग द प्रॉपर डाएट, मेडिसिन्स अँड एक्सरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर हेल्प्स टू कीप द डायबिटीज अंडर कंट्रोल. डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, औषधे व व्यायाम यांचा अवलंब करून नियंत्रण करावे. द नेक्स्ट डिसीज इज हार्ट डिसीज. बिफोर दॅट, डू यू नो India has largest number of diabetes patients in the world. At present, approximately 7 crore diabetes patients are present in the country. सध्या देशात साधारणतः 7 कोटी मधुमेहाचे रुग्ण आहेत. जगातील मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आढळतात. Internet is my friend. Watch the various videos giving information about diabetes on internet. Note important information and prevent it is in the class using MS PowerPoint presentation. इंटरनेटवर मधुमेहाची माहिती देणारे व्हिडिओ पहा, महत्त्वपूर्ण माहितीची नोंद करा व गटाने वर्गात पीपीटीचे सादरीकरण करा. The third disease is heart disease. Efficiency of heart decreases due to decreased blood supply and thereby oxygen and nutrient supply to the heart muscles. Due to this, heart has to perform more work that leads to stress on it. This may cause heart attack. If someone has heart attack, immediate consultation of doctor and treatment is necessary. हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते.
यामुळे हृदयास जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार अत्यावश्यक आहे. One should not ignore these symptoms: severe chest pain, pains in shoulder, neck and arms, cramps in hand, uneasiness and tremors. या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. छातीत असह्य वेदना होणे, छातीतील वेदनांमुळे खांदे, मान व हात दुखणे, हात आखडणे, घाम येणे, अस्वस्थता, कंप जाणवणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रिझन्स ऑफ हार्ट अटॅक: हृदयविकाराची कारणे: स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, lack of physical exercise, heredity, mental stress, anger and anxiety. धूम्रपान करणे, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम, अनुवंशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता. द हार्ट डिसीजेस आर कोणकोणते हार्ट डिसीजेस ते दिलेले आहे. अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हार्ट ट्रान्सप्लांट, installation of stents, installation of pacemaker. First aid of heart disease: first call 108 for ambulance. Check the consciousness of patient by shaking the shoulders. Keep the patient lying on the back in horizontal position on hard surface and perform compression only. Life support COLS. In this, press the center of thorax for at least 30 times at the rate of 100 to 120 strokes per minute. पहिल्यांदा हृदयरोगावर प्राथमिक उपचार: पहिल्यांदा 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करा. रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का ते तपासा. रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्या. या पद्धतीला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हणजे COLS म्हणतात. यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाबा. तुम्हाला यासाठी काही माहिती मिळवायला सांगितलंय. आजी आजोबांना काढा घेतला किंवा काही चाटण घेताना पाहिले आहे का याबद्दल चर्चा करायची आहे. चाटण किंवा काढ्यामध्ये कोरफड, हळद, आले लसूण याचा औषधी वापर आजी कसा करते या आजारासाठी आजी आजोबा याची माहिती तुम्हाला मिळवायची आहे. टर्मरिक, जिंजर, अलिओवेरा याचा यूज तुम्हाला इंटरनेटवरून काढून घ्यायची आहे. दॅट इज आयुर्वेद, होमिओपॅथी याचाही तुम्हाला इंटरनेटवरून माहिती मिळवायची आहे. Misuse of medicines. Sometimes some people take the medicines without prescription of doctor. Overdose of medicines may affect our body. Example, overdose of painkillers may damage nervous system, excretory system, liver. Overdose of antibiotic may lead to nausea, stomach ache, dysentery, rash, white patches on tongue, etc. औषधांचा गैरवापर: कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर काही औषधे व्यक्ती घेतात. त्यांच्या अतिवापराने आपल्या शरीरावर वाईट परिणाम घडून येतात. जसे जास्त प्रमाणात अथवा वारंवार वेदनाशामके घेतल्यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर विपरीत परिणाम होतो. प्रतिजैविकांच्या अतिवापराने मळमळ, पोटदुखी, पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पडणे इत्यादी लक्षणे तयार होतात. थिंक अबाउट इट. विचार करा. Poor people do not afford the costly medicines. In there any alternative for this? Which one? गरीब रुग्ण महागडी औषधे विकत घेऊ शकत नाहीत. अशा वेळी त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध असेल का व तो कोणता? The next point is generic medicines. Generic medicines are also known as general medicines. These are manufactured and distributed without any patient. These medicines are at par in quantity with balanced medicines. Production cost of these medicines are very low due to fewer expenses on research as per formula is readily available.
जेनेरिक औषधे यांना सामान्य औषधे असेही म्हणतात. या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंटशिवाय केली जाते. ही औषधे ब्रँडेड औषधांच्या समकक्ष व त्या दर्जाची असतात. जेनेरिक औषधे तयार करताना त्या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो. त्यामुळे जेनेरिक औषधांची किंमत ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने खूप कमी असते. तुम्हाला इथे जोड माहिती दिलेली आहे. यूज ऑफ ICT. You can easily obtain the generic medicines using mobile apps like HealthCart and Jan Samadhan. Download those apps for your mobile. जेनेरिक औषधे तुम्ही हेल्थ कार्ड किंवा जान समाधान या मोबाईल ॲपच्या साहाय्याने सहज मिळवू शकता. ते ॲप तुमच्या घरातील मोबाईलवरती डाउनलोड करा. गरज पडल्यास त्याचा वापर करा. लाईफस्टाईल अँड डिसीजेस. Lifestyle includes the daily routine and the type of food. Nowadays, habits like staying in bed till late morning and going to bed in night, late in night, frequent changes in meal times, lack of physical exercise, consumption of junk food, etc. have been increased. Due to this, such people are getting sick frequently. If frequency of becoming sick to be lowered, people should follow right lifestyle. It must include sufficient sleep, right food, yogasana, pranayam, and physical exercise. Physical exercise should also be as per one's own capacity. Pranayam and yogasana should be performed under the expert supervision. See the videos of pranayam and yogasana. जीवनशैली म्हणजे आहार विहार. यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो. आजकाल उशिरा उठणे, उशिरा झोपणे, आहाराच्या वेळा सारख्या बदलणे, व्यायाम व कष्टाची कामे यांचा अभाव असणे, जंक फूड, अरबट चरबट खाणे अशा गोष्टींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये योग्य झोप, योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने, प्राणायाम व व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच व्यायाम सुद्धा आपल्या शरीराला झेपेल असाच करावा. प्राणायाम व योगासने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावीत. विविध प्राणायाम व योगासने यांचे व्हिडिओ पहा. The next is vaccination. Vaccination is important to prevent the infectious disease. Collect the vaccination schedule chart from nearby clinic and study it. आजार होऊ देऊ नये म्हणून त्याचा प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या जवळच्या दवाखान्यातून लसीकरण तक्ता मिळवा व तो अभ्यासा. हे तुम्हाला माहीत आहे का? डू यू नो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड द प्रधानमंत्री जन आरोग्य योजना on 1st July 2015. In this scheme, best quality of medicines are made available in affordable price to the citizens. Jana Ayushi Yojana, Jana stores are launched for this purpose. पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015 ला भारत सरकारने जाहीर केली. या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात. त्यासाठी जनऔषधी स्टोअर सुरू करण्यात आलेली आहेत. Indian companies export the generic medicines on large scale. However, those medicines are sold under brand name with a high price in India. In America, 80% medicines used are generic. Due to this, hundreds of billions of money is saved there. भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषधांची निर्यात करतात, परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावाने जास्त किमतीला औषधे विकतात. अमेरिकेत 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो. त्यामुळे औषधावरील शेकडो अब्ज रुपये वाचवले जातात. हे दिवस तुम्हाला साजरे करायचे आहेत. 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे, 14 जून वर्ल्ड ब्लड डोनेशन, 29 September World Heart Day and 14 November World Disease Day. Okay students, this completes the second topic, health and disease. Now you complete the exercise by using these above information given by me. Okay, good day.